बाळाजी काका, गागा भट्ट खरंच येणार नाहीत? होय राजे, मला खरं वाटत नाही. खंडोजी तसं पत्र घेऊन आले. त्यांची प्रकृती बरी नाहीये. राजन, म्हणून आम्ही म्हणत होतो की राज्याभिषेक आपण नंतर करू, काही दिवसानंतर. आणि अकबरही. रविराज, राज्याभिषेक करायचा हे आपण सर्वांनी मिळून ठरवलं. रयतेतही तसा संदेश केला. रयतेच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि आता रयतेला समजलं राज्याभिषेक होणार नाही तर रयत नाराज होईल, आपले मावळे नाखुश होतील. सर्व. आणि राज्याभिषेक म्हणजे काही पोरखेळ नाही. मनात आणलं सुरू केला, मनात आणलं बंद केला. तो एक फार मोठा संस्कार आहे. आमच्या आबासाहेबांचा राज्याभिषेक झाला आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. सबंध हिंदुस्थानात हिंदू राजाच्या अस्तित्वाची द्वाही फिरली, स्वातंत्र्याला जाग आली. आबासाहेबांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि स्वतःला राजा विक्रमादित्याच्या महान परंपरेशी जोडून घेतलं. राजा युधिष्ठिर, राजा मांधाता, राजा हरिश्चंद्र यांना जोडणारा तो सांधा होता. आमच्या आबासाहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आम्हाला पुढे तशीच कायम ठेवायची आहे. मानवता आणि स्वाभिमान जागवणारा हा संस्कार आम्हाला सोडायचा नाही. नाही सोडायचा. पर मामासाहेब, राज्याभिषेक हा केवळ सोहळा नाही, तर आपल्या रयतेला दिला जाणारा ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक. आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे. याची चिरंजीव हमी म्हणजे राज्याभिषेक. काय अनाजी पंत? होय राजे. अनाजी पंत, गागा भट्ट येणार नाही हे तुम्हाला केव्हा समजलं? समजलं आत्ताच, पण अंदाज होता नकाराचा. हा नकार बळकट करण्याचं काम गडावरून तर झालं नसेल ना? राजे, शक्यता नाकारता येत नाही. कारण अखिल हिंदुस्थानच्या ललाटावर श्रुती, स्मृती, वेद, उपनिषदांच्या भाग्यरेखा उजळवण्याचं काम करणारे वेदो नारायण या क्रांती सोहळ्याला नकार देतील हे पटत नाही मनाला. यामध्ये कुणा ना कुणाचं षडयंत्र असूच शकतं. असू शकते राजे. असणारच. कयास ठीक. याचा माग घेतला पाहिजे. पण गागा भट्ट येणार नसतील तर राज्याभिषेक कसा होणार? कसा होणार? होणार. मोठ्या धामधुमीत राज्याभिषेक होणार. एकदा निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, ही आबासाहेबांची शिकवण आम्हाला. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, राज्याभिषेक हा होणारच. राजा, तयारीला लागा. कलुषा, हे सगळं घडतंय ते तुझ्यामुळे. तू कारणीभूत आहेस. मी? हो. तुझ्यासारखे अघोरी लोक जर आजूबाजूला असतील तर हे असंच घडणार. त्यावेळी शाक्त पंथानुसार दुसरा राज्याभिषेक करून घेतला नसता तर गागा भट्ट दुखावले असते का? त्यांच्यामुळे आपल्या राजाला धर्मसंमती नसती का रे मिळाली? पंत, कोणाला धर्मसंमती? शंभू राजांना. एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्मामुळे राजा नसतो,
राजामुळे धर्म असतो आणि हे या सह्याद्रीनं दाखवून दिलंय. कोणता धर्म? वेदोक्त की शाक्त? अहो बत्ताशीबाई, आम्ही ओळखलंय तुम्हाला, आता सोडा. या. हो, उठा उठा, तोंड गोड करा पटकन. कशाबद्दल? राज्याभिषेक करायचं ठरलं. म्हणजे खाशी सदर भरली होती. दादासाहेबांनी सांगितलं राज्याभिषेक होणार, तयारीला लागा. अगं बाई, खरंच खूप चांगली खबर सांगितली तो. बत्ताशीबाई, आता तर तुमचं तोंड गोड करायलाच पाहिजे. करा, पण साखरेवर भागवू नका. काहीतरी गोडाधोडाचं बनवा आमच्यासाठी. जरूर. आज आम्ही स्वतःच मुतपाकखान्यात जाऊ. लागा तयारीला. अखेरीस गागा भट्ट तयार झाले तर. वहिनीसा, राज्याभिषेक होणार, पण गागा भट्टांशिवाय. गागा भट्टांशिवाय राज्याभिषेक? सहज जमेल ते? दादासाहेब आहेत ते, जमवतील. लाथ मारतील तिथे पाणी काढतील. तुम्ही नका काळजी करू. काळजी नको कशी? तुमचे दादासाहेब लाथ मारतील तिथे पाणी काढतील, घाव मारतील तिथे रक्तही काढतील, पण ते रणांगणावर. तेच म्हणतोय आम्ही. आम्ही वेगळं म्हणतो. राणूबाई, रणांगण सोपं असतं, राजकारण अवघड असतं. आता हल्लीचं ताजं उदाहरण घ्या, अकबराचं. औरंगजेब बादशाह रणांगणात उतरला सुद्धा नाही, पण तरीही त्याने अकबराला हरवलं, केवळ 2 ओळींच्या खलित्यावर. त्याला पळता भुई थोडी झाली. परंतु मातोश्री, खरं सांगू, ही असली राजकारण दादासाहेब लहानपणीच खेळून मोकळे झाले आहेत. राणूबाई, हा झाला गाफीलपणा, आत्मप्रौढीचा कोश. नाही मातोश्री, या असल्या कोशात दादासाहेब कधीच अडकणार नाहीत. आणि या असल्या हुली देण्यात, उठवण्यात दादासाहेब तरबेज आहेत. तुम्हीच सांगा, आम्ही खरं बोलतोय की नाही ते. मातोश्री, आम्हीही सहमत आहोत तशा. मग आम्ही वेगळं काय म्हणतोय? ही असली राजकारण दादासाहेब जुमानत नाहीत. परंतु एक, घेरण्याचा प्रयत्न होणार. तो तर होणारच. घेरण्याचा प्रयत्न एवढंच नाही, जवळच्यांवर वार होणार. कदाचित जवळच्यांकडूनही वार होईल. राजन, क्या सही क्या गलत, मेरे तो कुछ समझ में नहीं आ रहा. मैं आपसे कितना प्यार करता हूं, और मैं ही आपके रास्ते का पत्थर बन चुका हूं. हे मां चंडी, ये मेरा कैसा भाग्य है. मैं आपसे दूर तो नहीं रह सकता, लेकिन मेरे ही कारण गागा भट्ट नहीं आने वाले. एक उत्तम राज्याभिषेक का विधि मेरे कारण नहीं होने वाला.
आपको छोड़ के नहीं जा सकता। हा झूठा। कविराज, मैत्री म्हणजे त्यागाचा अहेव तंतू, अखंड तंतू, न तुटणारा। मैं तो आपके चरण छूने आया था, लेकिन आपने इस गरीब को गले से लगाया, मित्र का स्थान दिया। कहां आप द्वारकाधीश और कहां ये सुदामा। मेरे तो भाग्य खुल गए। अगर आप मेरे जीवन में ना हो तो मेरा जीवन अधूरा है। ये गरीब निश्चित ही अकेला है। हाँ, मैं आपसे दूर नहीं रह सकता, लेकिन मेरे कारण आपको कोई क्षति पहुंचे, ये मैं सहन भी तो नहीं कर सकता। ऐकलं का? पंत तुमच्या सडेतोड भूमिकेमुळे समजा रायगड हादरला. हादरला? अहो आता शंभूराजे आव आणतायत, पण त्यांनाही कल्पना होती हा जणू. तर कलुषा, हंबीरराव, शंभूराजांच्या आजूबाजूची खणपुस पार तासलीत की. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? मी जो एवढा विरोध करतोय तो कोणाला? कोणाला? अहो शंभूराजेंना. हा नाही मग शाक्तांना? नाही नाही, माझा विरोध ना शंभूराजांना ना शाक्तांना. मग माझा विरोध चाललाय तो आपल्या प्रतिष्ठेसाठी. ते झालंच. बरं, ज्या पद्धतीनं आपल्याला रायगडावर आणलं, हातात काढण्या घालून, 2 दिवस माझी मान वर होत नव्हती. मला त्याचा वाचपा काढायचा. असं त्यासाठी येन केन प्रकारेनं, कुठल्याही मार्गानं विरोध करून, दबाव आणून, शिफारसी आणून तर शिफारसी आणून मला पद पाहिजे. नाहीतर हा अनाजी हा पहिला तुंब होणार. पंत पंत मुजरा राणी साहेब, बरं झालं कविराज तुम्ही आलात. आता राज्याभिषेकाची सगळी जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर. आम्ही जमादार खान्यात पत्रही ठेवलंय तसं. खर्चाच्या रकमा तुम्ही घ्या. जी लेकिन वो. आणि कुठे उणे अधिक असेल तर तेही बघा. जी राणी साहेब, लेकिन मैं वो. बोला. रानी साहब, मैं अपने गांव वापस जा रहा हूं. कनौज. आत्ता असं अचानक? वो घर परिवार की याद आ रही है. याद तर येणारच. कविराज तुम्ही असं करा, तुम्ही त्यांना गडावरच बोलावून घ्या. सोहळा तर आहेच, आणि गडावरचं हवामान त्यांना आवडलं तर इथेच राहतील ते. म्हणजे तुमचं तुमच्या मुला लेकरांवर लक्षही राहील. नाही नको राणी साहेब, मीच जातो. मला अनुमती द्या. कविराज, अहो राज्याभिषेक सोहळ्यासाठी एवढ्या लांबून लांबून पाहुणे पंडित गडावर येऊ लागलेत, आणि तुम्ही गडावरचे असून देखील दूर निघाला. जी जरूरी है. कविराज, हे बघा, राज्याभिषेक सोहळा हा तोंडावर आलाय, आणि तुमच्यावर किती जबाबदाऱ्या आहेत. जानता हूं, पण आम्ही जातोय म्हणजे निघालोच आहोत. राजांना आम्ही नाही सांगू शकत म्हणून आपल्याला सांगतोय. हे बघा, तुम्ही आमची गंमत तर करत नाही ना? आमचा विश्वास नाही बसत यावर. राजन आमच्यावर मेहरबान होऊन कधी आम्हाला अंगुठी, कधी माला, कधी हातातलं खडं दिलं. ते सगळं मी आपल्याकडे सुपूर्द केलं. माझ्याकडे जे काही होतं ते मी इथेच ठेवून चाललो. जसा आलो होतो तसाच परत निघाल.
सगळं ठेवलं तुम्ही? जी. जा तुम्ही कविराज. परंतु राजाने दिलेल्या सगळ्याच गोष्टी यात दिसत नाहीत. तुम्ही काहीतरी घेऊन जात आहात. नाही, मी सर्व काही दिले. माझ्याकडे आता काही नाही. काही राहिलंय का? मैत्री, विश्वास, बघा, तेही परत करता आलं तर बघा. अगदी निर्धास्तपणे जा कविराज. आम्ही काही तुम्हाला थांबवणार नाही. आणि हो, जाताना तुमच्या राजांनाही भेटून जा. तेही तुम्हाला अडवणार नाही. तसं आजवर त्यांनी कुणालाच अडवलं नाही. ऐन महत्वाच्या प्रसंगी सोडून जाणारे तुम्ही पहिलेच नाही कविराज. अनेक जण आहेत. राजांचा जन्म झाला, त्यांच्या हक्काचा, दुधाचा पानात त्यांना सोडून गेला. चिमुकल्या डोळ्यांनी ते आपल्या जन्मदात्या आईला बघत होते, तिच्या कुशीत शिरत होते. पण त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. नाही अडवलं राजांनी. आबासाहेबांचा राज्याभिषेक झाला, राजे युवराज झाले आणि भाऊसाहेब निघून गेले. तेव्हाही नाही अडवलं राजांनी. आपले एवढे मोठे आबासाहेब ते तर असे सोडून गेले. बोलण्याची सोडा, पण शेवटचं बघण्याची संधी नाही मिळाली राजांना. तेव्हाही नाही अडवलं राजांनी. पुतळा मातोश्री तर असं बोलता बोलता राजांच्या हातावर गेल्या. तेव्हाही नाही अडवलं राजांनी. एवढी जवळची जिवलग माणसं त्यांना सोडून गेली. आता तुम्हीही जा. नातलग गेले, मग मित्रांनी तरी का थांबावं? जा कविराज तुम्ही. क्या करूं मैं रानी सर? मेरे कारण गागाभट नहीं आने वाली. नकार दिला त्यांनी. शाक्त पंखी आहे ना मी. अघोरी आहे, काळी जादू करणारा आहे. मित्र आहात तुम्ही. राजांचे जिवलग मित्र आहात. आणि आम्हास एवढंच ठाऊक आहे, आम्हालाही आणि राजांनाही. भरात बोलले, पण मग पंत आता राज्याभिषेक रहित करावा लागतोय की काय? हे सांगण्यासाठीच बोलावं असणार आहे. म्हणजे तुमच्यापाशी लोळण घ्यावी लागते आता शंभूराजेंना. राजे, सदर का बोलावली एवढ्या तातडीने?